आणि यातून काही मूलभूत सवाल निर्माण झाले। हे सवाल काय बघू, त्यानंतर मान्यवरांसोबत लगेच चर्चा करूया। बघा, आज सामनातनं स्तुतिसुमनं उधळली जाणं हे दोघांच्या मैत्रीच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे। दोन जुने मित्र एकत्र येणार का, या संदर्भातली चर्चा सुरू झाली। त्याचं कारण आहे, सामनातल्या स्तुतिसुमनानं ही मनोमिलनाची नांदी तर नाही ना, अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली। पण प्रश्न हा सुद्धा आहे, ठाकरे फडणवीसांमधलं जे वितुष्ट अतिशय टोकाला गेलं होतं, एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन, इथपासून जे डिप्लोमसी सुरू झाली, आता फुलांचा सुगंध दरवळतोय का, तर ठाकरेंना सोबत घेण्यात मग भाजपला फायदा काय? ते 9 खासदार भाजपला हवे आहेत का? विचार, त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया आपण। आणि शेवटचा प्रश्न, ठाकरेंना सोबत घेण्यात भाजपला फायदा काय, ह्याच्याबद्दल आपण बोललो। पण त्याचबरोबर खरोखरच ते एकत्र येणार आहेत का, आणि ते एकत्र येणार असतील तर मग महाविकास आघाडीचं काय होणार, हा सवाल आहे। या सगळ्याबद्दल आपण चर्चा करूया। मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी काँग्रेसच्या नेत्या हेमलता पाटील आपल्या सोबत आहेत। ताई, स्वागत आहे। आपल्या सोबत किशोर तिवारी आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे समर्थक। किशोर भाऊ, स्वागत आहे तुमचं। अधिकृत प्रवक्ते, हा किशोर भाऊ, तुमचंही स्वागत आहे। विनोद वाघ, भाजपचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत। विनोदजी, तुमचं सुद्धा स्वागत आहे। त्याचबरोबर लोकमतचे नागपूरचे संपादक श्रीमंत मानेसर सुद्धा या सगळ्याचं विश्लेषण करण्यासाठी आपल्या सोबत आहेत। थोड्याच वेळात आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर जोडले जातील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे सुद्धा थोड्याच वेळात जोडल्या जाणार आहेत। भलं मोठं पॅनल आहे, पण मी या चर्चेची सुरुवात करणार आहे ती म्हणजे विनोद वाघ यांच्यापासून। कारण मला आज जाणून घ्यायचं, विनोदजी, सकाळी मला असं कळलं की शिवसैनिकांइतकंच भाजपचे नेते सुद्धा सामना खूप वाचतात, आणि मग जेव्हा तुम्ही आज सामना वाचला असाल, ज्याला तुम्ही भोंगा म्हणता, ती पत्रकार परिषद सुद्धा बघितली असेल, ऐकली असेल, मग हे सगळं आज ऐकल्यानंतर, तुमची स्तुतिसुमन ऐकल्यावर तुम्ही काय स्वतःला चिमटा बिमटा काढला की काय केलं? विलासजी, असं असतं की राजकारणात कधीच कुणी कुणाचं कायमस्वरूपी दुश्मन आणि कुणी कुणाचं कायमस्वरूपी मित्र नसतं, आणि राजकारण हे एक वैचारिक पातळीवर लढलं गेलं पाहिजे। दुसरी गोष्ट, राजकारणात वैयक्तिक हेवेदावे आणि दुश्मनी कधीच नसावी, वैचारिक मतभेद असावे। आज चांगली गोष्ट आहे की सामन्यातून, अग्रलेखातून आणि त्यातल्या त्यात संजय राऊत यांनी देवेंद्रजीवर, सन्माननीय देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री यांच्याबद्दल जर चांगलं लिहिलं असेल तर हे निश्चितपणे एक चांगली गोष्ट आहे, आनंदाची बाब आहे। तर मी सांगितल्याप्रमाणे राजकारणात कधीच वैयक्तिक मतभेद कुणी कुणाच्या बद्दल मनात ठेवू नये, वैचारिक मतभेद असले पाहिजे आणि ते तितक्या पुरतेच असले पाहिजे। जर या वैचारिक मतभेदाच्या पलीकडे जाऊन वैयक्तिक संबंधात जर संजय राऊत चांगल्या बाजूने विचार करत असतील तर ही राज्याच्या दृष्टिकोनातून एक चांगली बाब आहे, आणि राज्यातल्या सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच नेत्यांनी एकमेकाबद्दल बोलताना तो आदर सन्मान आणि ती आदराची भावना त्या ठिकाणी ठेवली पाहिजे। मग ती आपल्या लेखणीतून असेल, बोलण्यातून असेल, प्रत्येक बाबीमध्ये आपण इतर विरोधी पक्षाच्या नेत्याचा सन्मान त्या ठिकाणी केला पाहिजे। देवेंद्रजी तर राज्याचे मुख्यमंत्री आहे, त्यांचा सन्मान तर झालाच पाहिजे, ते घटनात्मक पदावर आहे, आणि त्यांनी गडचिरोली सारख्या नक्षलवादी भागात या पद्धतीने ते काम करतायत। आपण बघितलं असेल की, पण आश्चर्य वाटलं नाही तुम्हाला हे अचानक, म्हणजे काहीतरी घडलंय पडद्यामागे, असं आम्ही अर्थ काय घ्यायचा? असं काय झालं अचानक? नेमकं काय पहिल्यांदाच काम केले का? खरं तर हे खूप पहिले व्हायला पाहिजे होतं, आणि प्रत्येक वेळेस ज्यावेळेस जी व्यक्ती चांगलं काम करते त्याच्याबद्दल आपण चांगलं बोललं पाहिजे, चांगलं लिहिलं पाहिजे। आज अचानक असं काय झालं, याचं खरं तर याचं उत्तर संजय राऊत देऊ शकतात। नाही, संजय राऊत देतील तेव्हा देतील। मी काय म्हणतो, इथे किशोर भाऊ कशाला आहेत? किशोर भाऊ देतील ना त्याचं उत्तर। किशोर भाऊ, तुमच्या चेहऱ्यावर किशोर भाऊच्या माध्यमातून आपण संजय राऊत साहेबांना धन्यवाद देऊ, आणि किशोर भाऊ, चांगला पायंडा तुम्ही पाडताय, त्याच्याबद्दल तुमच्या पक्षाचे धन्यवाद। अशाच पद्धतीने राजकारणात या राज्याला एक खेळीमेळीच्या वातावरणात आपण सगळ्यांनी पुढे नेलं पाहिजे, आणि राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी या ठिकाणी काम केलं। ठीक आहे किशोर भाऊ, तुमच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आहे बऱ्याच दिवसानंतर। म्हणजे आम्ही तर संघर्ष तिथपासून बघितला, एकतर तू राहशील नाही तर मी राहीन, इथपासून आपण दोघेही राहू, असं काय? म्हणजे काय काय हे काय? मला तुम्ही समजून सांगा, आम्ही अर्थश्लेष नंतर काढू, आधी तुमचं म्हणणं आम्हाला ऐकू दे। हे बघा, जो राज्याचा निर्णय आला
तर त्याच्यावर काही लोक डझनाच्या खाली राहिले, हम्म. काही लोक 2 डझनाच्या खाली राहिले, काही लोक मधात राहिले. तर कसं झालं की महाविकास आघाडीला लोकांनी नाकारलं आणि महायुतीला निवडून दिलं. हम्म. आणि देवेंद्रला एक निर्विवाद बहुमत आहे. हम्म. आणि आमच्याकडे कशी भूमिका आली आहे हम्म. की आम्हाला सकारात्मक विरोधक म्हणून जनतेसमोर जायचं आहे. बर बर. आणि ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. हम्म. आणि आम्ही ठरवलं आहे की देवेंद्रजी चांगलं काम करतील, त्याला महाविकास आघाडीच्या बाहेर जाऊनही आम्ही सपोर्ट करू. मी सांगत आहोत तुम्हाला. आणि एक मिनिट महाराष्ट्रासाठी काही काय म्हणालात तुम्ही? परत परत पॉइंट टू बी नोटेड. हे महाविकास बघा. आघाडीच्या बाहेर जाऊन मदत करणार हो. म्हणजे काय? अरे, महाविकास आघाडीचे कधी कधी धोरणं हम्म. फारच व्यक्तिगत होतात. तर त्याच्यामुळे जसं आता सावरकरांचं एका महाविद्यालयाला नाव देणं आहे, हम्म. तर सुरू झाले हम्म. सावरकर असे, सावरकर तसे. तर ह्या गोष्टी आम्हाला बिलकुल चालणार नाही. एक गोष्ट अजून सांगतो तुम्हाला, हम्म. देवेंद्रजी कडून खूप अपेक्षा आहे. हा. कारण देवेंद्रजी हे 75 वर्षानंतर भारताचे पंतप्रधान सुद्धा होऊ शकतात, मोदीच्या 75 वर्षानंतरच्या काळात. हम्म. तर त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यांनी सकारात्मक महाराष्ट्रात जी त्यांनी 19 ते 24 जे काही केलं, ते पक्ष फोडणे, हम्म. मग सागर बंगल्यावरून लोक पाठवले. तर या गोष्टी व्यतिरिक्त महाराष्ट्रात आज हम्म. कृषी संकट आहे. केंद्राच्या अनेक ठीक आहे. म्हणजे धोरणामुळे- तुम्हाला अपेक्षा आहे. मी तुमचा मुद्दा तो मला चर्चेतून दुसरीकडे जाऊ नये आणि तिथंच थांबावी चर्चा, तिथून पुढे एक जावी. मिनिट, एक मिनिट. नाही नाही एक नाही मिनिट, नाही एक नाही, मिनिट. मला उत्तर नाही, मी द्यावं लागेल. पूर्ण करतो. हा मी प्लीज पूर्ण करतो. प्लीज तुम्ही. हे बघा, हम्म. मी आता सांगतो की देवेंद्रजी जे काही चांगले निर्णय घेतील हम्म. त्याला आमचा बिनशर्त पाठिंबा राहील. हम्म. पण खेळीमेळीच्या वातावरणात जर अडाणी भाऊ घेऊन आले आणि खेळीमेळीच्या वातावरणात जर राज्याची लूट सुरू केली तर आमचा विरोध राहील. चला. ठीक आहे. तुम्ही क्लिअर कट सांगितलं. आता मला वाटतंय मला प्रश्न सुद्धा विचारायची गरज नाही. मला ताईंनी सगळंच ऐकलेलं आहे. ताई, असं आहे, जुनी मैत्रीण जर पुन्हा त्या मैत्रिणीबद्दल पुन्हा प्रेम जागृत झालं तर सद्यस्थितीत असलेल्या मैत्रिणीला फार वाईट वाटत असतं असं म्हटलं जातं. आता खरं खोटं माहीत नाही, पण आता त्यांना जे भाजपबद्दल प्रेम वाटायला लागलेलं आहे, अगदी ते तुमच्या विरोधात जाऊन सुद्धा त्यांचं समर्थन करायला तयार आहेत असं ते म्हणतायत. सावरकरांच्या बद्दल तर बोलायचंच नाही असा दम तुम्हाला देत आहेत. तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहताय? नाही, गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या एकूणच राजकारणामध्ये इतक्या काही भयंकर घटना घडलेल्या आहेत की आता कशाचंच आश्चर्य वाटत नाही. म्हणजे कुठलीही गोष्ट घडली तर अगदी आश्चर्यचकित व्हायलाही होत नाही, नाराज व्हायलाही होत नाही आणि दुःखी व्हायलाही होत नाही. असे एक राजकारणाचा बाज झालेला आहे. आज सामनामध्ये आपण ज्या पद्धतीने त्यांचं कौतुक बघितलं, खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वैयक्तिक आणि पराकोटीची टीका एकमेकांवरती खालच्या स्तरावर जाऊन दोषारोप करणं हे कधी नव्हतं. हे आता सगळं सुरू झालं होतं. आणि मला असं वाटतंय की शिवसेनेचं त्या दृष्टीने जर काही त्यांनी पाऊल उचललं असेल, एक विधायक राजकारण करायचं आणि जर काही चांगलं घडत असेल तर एक सक्षम असा विरोधी पक्षाची भूमिका निभवायची, तसं जर असेल तर स्वागत आहे. दुसरी गोष्ट, त्यांना जर भाजपच्या जवळ जाण्याच्या दृष्टीने त्यांची काही हालचाल चालली असेल, आता हे शिवसेना सांगू शकते. मी तर एवढ्या लवकर मला काही सांगता येणार नाही. परंतु जुनी मैत्री आहे. कदाचित कार्यकर्त्यांचं खूप नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांच्या पक्षातलं थोडंसं दबाव असेल किंवा एक सत्तेच्या जवळ राहणं क्रमप्राप्त असेल, सगळ्याच गोष्टी असतील. आता माहित नाही नक्की काय आहे. पण संजय राऊतांनी आज त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढलेत. संजय राऊत उद्या काय करतील हे कोणी सांगू शकणार नाही, तुम्ही सांगू शकणार नाही आणि शिवसेनेचे प्रवक्ते पण सांगू शकणार नाही. त्यामुळे आपण थोडीशी वाट बघावी. किशोर भाऊंना परफेक्ट पटलंय. किशोर भाऊंना एकदम पटलं बघा, ते खळखळून हसले एकदम. मी एक बोलतो. हा प्लीज. नाही, हेमलताताई, 5 वर्ष आम्ही विरोधकात राहू आणि सकारात्मक विरोध करू. हे बघा, 15 आणि 20 आमदार ठेवायचे, मग एखादा
काही लोक राज्यसभेला त्याच्यामध्ये जुळवाजुळव करणार असतील तर हे चुकीचं आहे. लोकांनी आपल्याला लोकांमध्ये काम करायला वेळ दिला आहे, आपण काम करू ना, आपण चांगलं काम करू. आणि देवेंद्रजी बद्दल बोलायचं झालं तर देवेंद्रजी यांना मुख्यमंत्री करण्यात आम्हीच कारणीभूत होतो. आणि देवेंद्र जो आहे तो इतक्यातच बिघडला ना. पहिले तर खूप चांगला होता, इतक्यातच बिघडला तो त्या मोदी आणि शहाच्या वरदहस्तामुळे. मला हे बघा, मला भ्रष्टाचाराचे सगळी प्रकरणं माहीत आहे, परंतु आमचा मित्र आलाय त्याला आपण विचारून घ्या ना. लोकमत नागपूरवरून आहे. नाही विचारतो ना आता. मला ते त्यांच्याकडे जायचं आहे. माने सर, तुम्ही ही सगळी मतमतांतर ऐकलेली आहेत, कुणाच्या मनात काय भावना आहेत, कुणाच्या जवळ येण्यानं कुणाला काय वाटतं हे सगळं आपल्याला कळलेलं आहे. हे सगळे म्हणतात हे काय राजकारण बिजकारण नाही, हे सहज नातेसंबंध म्हणजे सुधारण्याचं हे सगळं सुरू आहे. हे राजकारण आहे का? असेल तर काय आहे? हे नक्की राजकारण आहे. आजच्या अग्रलेखामधली जी सगळी सूचना आहे, म्हणजे जे काही स्तुती केली आहे, जे कौतुक केले देवेंद्र फडणवीसांचं, त्याच्यामध्ये राजकारण नाही आहे. त्याचं कारण असं आहे की ती थोडी वेगळी गोष्ट आहे. म्हणजे गडचिरोलीमध्ये 1 तारखेला देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जे काही घडलं, म्हणजे तिथल्या स्टील प्लांटचं जे आहे त्याच्या विस्ताराचं भूमिपूजन झालं. त्यानंतर म्हणजे 77 वर्षानंतर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा त्या गर्देवाडा ते म्हणजे बाहेर इथे गर्देवाडा बस चालली, त्या बसमधून स्वतः मुख्यमंत्र्यांनी प्रवास केला, तिथला पूल झाला. आणि त्याच्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये 11 झाल नक्षलवादी आणि त्याच्यामध्ये ताराक्का आहे. म्हणजे काय झालं की महाराष्ट्राला, म्हणजे ही गोष्ट खरं तर नोंदवली पाहिजे, ताराक्काची शरणागती महाराष्ट्राला समजली नाही. ताराक्का काय आहे किंवा तिची शरणागती हे किती महत्वाची आहे हे समजलं नाही. त्यामुळे आजच्या अग्रलेखामध्ये केलेली स्तुती आहे त्याच्यामध्ये राजकारण नाही आहे. पण तुम्ही विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरच्या जो सगळ्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी, ज्या विशेषतः विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंनी त्यांची घेतलेली भेट, आदित्य ठाकरेंनी वारंवार घेतलेली भेट, आणि आत्ता किशोर भाऊ जे काही बोलतायत ते मात्र नक्की राजकारण आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो मी. काय झालंय की महाविकास आघाडीचं जे काही, म्हणजे त्याला तो शब्द चांगला नाही पण तरी सुद्धा ते सांगतायत 3-13 म्हणतात विधानसभा निवडणुकी, त्याचं मूळ कारण हे बाकी ईव्हीएम वगैरे बाकी सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या पातळीवरती कराव्यात. एक आहे तो सेफ आहे, याच्यामुळे झालेलं जे धार्मिक ध्रुवीकरण आहे ना, ते या निकालाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. आणि ती गोष्ट शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्की लक्षात आली आहे. आणि म्हणूनच ते स्पष्ट शब्दात सांगतायत की राहुल गांधींनी यापुढे काँग्रेसनं सावरकरांबद्दल बोलायचं नाही. हा जो बाणा त्यांचा आला तो आत्ता आलेला, या सगळ्यानंतर आपलं नुकसान झालंय लक्षात आल्यावर नाही. सावरकरांच्या बद्दलची त्यांची भूमिका पहिल्यापासूनची तशीच आहे. फक्त काय झालं की ती थोडी जी सौम्य झाली होती लोकसभा निवडणुकीतल्या यशानंतर किंवा त्याच्या अगोदरच्या सत्ता काळामध्ये, ती आता ती पुन्हा त्यांनी टोकदार बनवलेली आहे. आणि त्याचं कारण असं आहे की त्यांच्या समोरचं पहिलं चॅलेंज आहे ते मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकणे, हे त्यांच्या समोरचं पहिलं टार्गेट आहे. आणि म्हणून आता जे काही सुरू आहे ते राजकारण आहे आणि ते थोडंसं कन्फ्युज अँड रूलच्या पद्धतीनं चाललेलं राजकारण आहे. कारण महाविकास आघाडीमध्ये आपलं लोकसभेला भलं झालं परंतु विधानसभेला झालं नाही, हे लक्षात आल्यानंतर तो थोडासा आघाडीतनं, म्हणजे आता किशोर भाऊंनी जे स्पष्टपणे सांगितलं की महाविकास आघाडीच्या बाहेर जाऊन सुद्धा आम्ही सरकारच्या काही गोष्टींचं समर्थन करू, हे थेट म्हणजे त्याच्यापेक्षा तर त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केलेली अधिक चांगलं आहे. म्हणजे हे सगळं राजकीय बोलायच्या ऐवजी ह्याच्यामध्ये नक्की राजकारण आहे. नक्की. आणि हे राजकारण ना, हे राजकारण काय हे समजून घेण्याचा आपण सुषमाताईंकडून सुद्धा प्रयत्न करूया. सुषमाताई अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. पण सुषमाताई ना, मला काही घटनांचा सिंहावलोकन आपण ज्याला म्हणतो ना ते करूया, एकदा प्रेक्षकांना दाखवूया. काहीतरी आज 4 ओळी छापून आल्या अग्रलेखाच्या म्हणून ही चर्चा करतोय का? नाहीये. त्याला खूप मोठं मागे काहीतरी घडलेलं आहे. काय काय घडलंय बघा. आपण घटना लगेच विसरून जातो. काय घडलंय गेल्या काही दिवसात, जुने मित्र एकत्र येण्याच्या संदर्भात चर्चा का सुरू झाली. 27 जून 2024ला नागपूर अधिवेशनात उद्धव ठाकरेंना चंद्रकांत पाटलांकडून एक चॉकलेट देण्यात आलं. चॉकलेट डिप्लोमसी झाली. लक्षात ठेवा काय काय घडलंय बघा.
2 जुलै 2024ला उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनाच्या लॉबीत भेट झाली. दोघांनी एका लिफ्टनं प्रवास केला. थोडीशी तो लिफ्ट करा दे. कशी केली? ही नात्याची लिफ्ट होती का? 6 डिसेंबर 2024 उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना अभिनंदनाचा फोन गेला. स्वाभाविक आहे, दोन मोठे नेते, एक माजी मुख्यमंत्री, एक विद्यमान मुख्यमंत्री होते. फोन कर्टसी झाली आणि ह्या फोन कर्टसीमध्ये वावगा असण्याचं काहीच कारण नाही. 17 डिसेंबर 2024ला उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी गेले आणि भेटीसाठी गेल्यानंतरचे त्यांचे ते फोटो जे होते ना, ते खूप बोलके होते, कारण ते खूप कम्फर्टेबल फील करत होते. त्यानंतर 21 डिसेंबर 2024ला आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यानंतर पुढे काय झालं? 3 जानेवारी म्हणजे आज सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमनं उधळण्यात आली. आता हे सगळं झालेलं आहे, हे कुठल्या पार्श्वभूमीवरती झालंय? एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन, तिथून ते एवढं सगळं झालेलं आहे. आणि म्हणूनच प्रश्न आज पडलेला आहे, 2 जुने मित्र येणार का एकत्र? आणि मग आपण प्रश्न विचारतोय सुषमाताईंना. ताई, जसं भाजपला धक्का बसला असेल तसं शिवसेनेला सुद्धा काही लोकांना आज थोडासा धक्का बसला का? हे काय छापून आलंय? अहो, याच्यात धक्का बसण्यासारखं काय आहे मला काही कळतच नाही. नाही, अहो, थेट ही अग्रलेखातून स्तुती सुमन म्हणून. एक लक्षात घ्या, लेट मी क्लिअर, की शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांचा वसा वारसा सांगणारी शिवसेना आहे. आणि त्या वसा वारशाचं मी एक महत्वाचं उदाहरण आपल्याला दिलं पाहिजे, की सन्माननीय प्रतिभाताई पाटील जेव्हा राष्ट्रपती होणार होत्या तेव्हा वंदनीय बाळासाहेब असं सांगतात की पक्ष कुठला आहे इट डझंट मॅटर, पण महाराष्ट्राची लेकमाता जर एवढ्या मोठ्या पदावर बसत असेल तर शिवसेना त्यांना पाठिंबा देईल. म्हणजेच काय, शिवसेनेची भूमिका ही सातत्याने महाराष्ट्राच्या बेटरमेंटचा विचार करणारी भूमिका राहिलेली आहे. एक भाग. दुसरं असं की गडचिरोली सारखा जिल्हा ज्या वेळेला आपण विचार करतो, एकीकडे सगळ्या पक्षाचे नेते मलाईदार खाती मागत असतात. कुणाला नगर विकास खातं पाहिजे असतं, कुणाला राज्य उत्पादन शुल्क पाहिजे असतं, कोणाला गृह पाहिजे असतं, किंवा जलसंपदा, सहकार अजून जरा खाली येते मी, तर अशी सगळी खाती पाहिजे असतात. पालकमंत्री पद सुद्धा पुणे, मुंबई, नाशिक याच्याकडे जास्त होड असते लोकांची, संभाजीनगर वगैरे. परंतु गडचिरोली सारखा जो जिल्हा आहे तो नक्सली जिल्हा आहे. अर्थात गडचिरोलीचं पालकमंत्री पद पण काही लोकांनी स्वीकारलेलं आहे, नाही असं नाही, पण ते स्वीकारताना तिथल्या मायनिंगचा विषय जास्त मोठा झालेला आहे, त्या मायनिंगवर जास्त लक्ष ठेवलेलं आहे. परंतु सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी म्हणजेच फडणवीस साहेबांनी आता ज्या वेळेला गडचिरोलीचा जिल्हा घेतला त्यावेळेला त्यांचं जे विधान आहे ते फार महत्वाचं आहे, की शेवटचा जिल्हा मला क्रमांक 1चा जिल्हा करायचा आहे. आणि तो करत असताना नक्षलग्रस्त लोकांचे लोकाभिमुख प्रश्न समजून घेऊन आणि तिथल्या नक्षलग्रस्त लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीची होड त्यांनी पहिल्याच दिवशी करणं ही निश्चितपणे नाही, त्याच्याबद्दल दुमत नाहीये ताई, कौतुकच आहे. आता नाही, अजून एक वाक्य राहिलं अजून त्याच्यामध्ये, की जेव्हा तुम्ही लिफ्ट करा दे म्हणता, जेव्हा तुम्ही चॉकलेट डिप्लोमसी बोलता, मला सांगा, आता त्या दिवशी 12 तारखेला आदरणीय पवार साहेबांचा वाढदिवस होता आणि सगळी लोक एकत्रित होती, तेव्हा आपण केक डिप्लोमसीची चर्चा केली का? नाही केली ना. आता तर ते दोघे एकत्र येणार ही चर्चा आहे. तुम्ही भाजपच्या जवळ जाताय, काँग्रेसनं काय करायचं? मला हेमलता ताईंना विचारायचं आहे. इथे हेमलता ताई आहेत. विनोद भैया थांबा जरा, विनोद भैया थांबा, तुमची बहीण बोलतीये. तर आता हे समजून घ्या की आम्ही काही जवळ जातोय किंवा लगेच काहीतरी महापालिकेच्या इलेक्शनचं काहीतरी समीकरण जुळतंय असं कृपया अजिबात सुतावरून स्वर्ग गाठवू नका. काँग्रेस अजिबात यामुळे अनइझी फील करणार नाही. काँग्रेसचा कम्फर्ट आम्ही गमवू देणार नाही. महत्वाचा भाग आहे. आम्ही असं म्हणतोय की पक्ष म्हणून किंवा नेते म्हणून वैचारिक मतभेद काहीही असू देत, पण जेव्हा जेव्हा राज्याच्या बेटरमेंटचा विचार असेल तेव्हा शिवसेना निश्चितपणे अगदी दिलखुलासपणे, जर आम्ही तुटून पडू शकतो तर आम्ही दिलखुलास कौतुक सुद्धा करू शकतो. आम्ही मनाचा खोतेपणा दाखवणारे नाहीत. उलट माझं असं म्हणणं आहे, बीड हे जर लॉलेस सिच्युएशन असं सारखं म्हटलं जातंय तर सन्मान्य फडणवीस साहेबांना आम्ही आपुलकीनं, मी तर बीडची लेकमाता म्हणून आपुलकीनं विनंती करेल की या आणि बीडचं पालकमंत्री पद घ्या. ठीक आहे. मला हेमलता ताईंना तेच विचारायचं आहे. ताई, तुम्ही खरंच कम्फर्टेबल आहात? कारण ज्या अर्थी
मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही स्वबळावर लढू, थेट सांगितलं जात आहे स्वबळावर लढू. आम्ही काही याच्या आधी वेगवेगळे लढलेलो असं सांगित दाखले दिले जात आहेत. एका बाजूला तुमच्यापासून वैचारिक दृष्ट्या आणि बाकीच्या गोष्टी थोडं थोडं अंतर आणि तिकडे त्यांच्याशी थोडी थोडी जवळीक, हे तुम्हाला अनइझी फील करणार आहे की उद्या महाविकास आघाडीचं काय हा प्रश्न निर्माण करणार आहे? काय वाटतं तुम्हाला? रचना आहे किंवा जेव्हा निर्मिती झाली ती एका वेगळ्या परिस्थितीमध्ये झाली आणि सामायिक प्रश्नांवरती एकत्र येऊन आपण काम करायचं असं ठरलं. राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि काँग्रेस असेल हे पहिल्यापासून एकत्र होते. या उलट शिवसेनेची परिस्थिती होती. पण जसं सुषमाताईंनी सांगितलं की शिवसेनेशी आमचं वैर नव्हतं. म्हणजे वसंतदादा पाटीलांच्या काळापासून आपण बघितलं, शिवसेनेची स्थापना झाल्यापासून अनेक लोकांनी शिवसेनेला म्हणजे मदत केली आहे, सोबत राहिले. त्यामुळे शिवसेनेची एक वैचारिक बांधिलकी जरी नसली तरी टोकाचं वैमनस्य असते असं कधी नव्हतं. आणि जेव्हा ही सगळी परिस्थिती निर्माण झाली आणि महाविकास आघाडीची स्थापना झाली तेव्हा बऱ्यापैकी कार्यकर्ते ग्राउंड लेवलला कम्फर्टेबल झाले एकमेकांच्या सोबत आणि असं वाटलं की ही महाविकास आघाडी चांगल्या पद्धतीने काम करेल. लोकसभेला आपण बघितलं आम्ही एकत्र येऊन अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. विधानसभेला आम्हाला ज्या काही गोष्टींचा फटका बसला, आता त्या गोष्टींची आता या ठिकाणी चर्चा करायचं कारण नाहीये, परंतु ज्या काही गोष्टींचा फटका बसला त्या गोष्टींवरती एकत्रित येऊन जर काम केलं गेलं, एकमेकांमध्ये काय चुका झाल्या ह्या जर बघितल्या गेल्या, तर मला असं वाटतं की महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याची आता तरी शक्यता नाहीये. पुढचं मुंबई महानगरपालिका जर सगळ्यांनी आपापल्या पद्धतीनं स्वबळावर लढली गेली तर महाविकास आघाडीचं काय हा प्रश्न उरतोच की ताई? मला असं वाटत नाही की हे स्वबळावर वगैरे काही लढलं जाईल. जागांची वाटपांमध्ये काही बार्गेनिंग पॉवरसाठी अशा पद्धतीच्या घोषणा होतात, परंतु जेव्हा शेवटचा निर्णय होतो आणि एकत्र लढल्याशिवाय पुढे पर्याय दिसत नाही तेव्हा बऱ्यापैकी एकत्र येऊन ह्या निवडणुका लढल्या जाऊ शकतील. परंतु जसं मी म्हटलं की अजून आपल्याला थोडा वेळ जाऊन द्यावा लागेल. आता काय राजकीय घडामोडी घडतात, काय घटना घडतात, वेगवेगळ्या पक्षांमध्ये काय घडतं, हे सगळं बघूनच पुढे नक्की राजकारणामध्ये कुठल्या दिशेने राजकारण जाणार आहे हे बघावं लागेल. काँग्रेस तर पहिल्यापासून राष्ट्रीय पक्ष आहे, एकटं लढायची आम्हाला सवय आहे, एकटं राहण्याची सवय आहे. त्यामुळं हे सगळं चालत राहणार. प्रादेशिक पक्षांना बरोबर घेऊन म्हणजे तुमची मानसिक तयारी आहे उद्या शरद पवार आणि अजित पवार या दोघांचं कुठेतरी सूत जुळताना दिसतंय, विठ्ठलाला साकडं घातलं जातंय, दोघांनी एकत्र यावं. दोन्ही बाजूचे नेते म्हणतात हो यायला हवं, त्यांचं तिकडे चाललंय, हे भाजपची स्तुती करतायत. काँग्रेस एकटी पडतीये ही भीती आहे का, किंवा त्याची तयारी केली आहे का तुम्ही? जर तोरच्या गोष्टी आहेत. अनेक राज्यामध्ये अनेक प्रादेशिक पक्षांना समावेश घेऊन काँग्रेसला वाटचाल करावी लागेल, कारण आता आघाडीचं राजकारण सध्या देशात सुरू झालेलं आहे. त्यामुळं काय होतंय हे बघायला थोडा वेळ द्यावा लागेल. पण शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते मला असं वाटत नाहीये की काही चुकीच्या पद्धतीने घडेल. एकत्रितच आम्ही राहू असं सध्या तरी. प्रवीण भाऊ, महाराष्ट्राला माहिती आहे, आम्हा पत्रकारांना माहिती आहे, महाराष्ट्रात घडणाऱ्या संभाव्य घडामोडींच्या अनेक ब्रेकिंग न्यूज तुम्ही आतापर्यंत आम्हा पत्रकारांना दिल्यात. तुम्ही 10-15 दिवस आधीच सांगता पुढे काय होणार आहे. आता आम्हाला सांगा, आम्ही सगळे बुचकळ्यात पडलोय. हे जे एकामागोमाग डिप्लोमसी चालली आहे, भेटीगाठी चालली आहेत, त्या गुच्छाचा सुगंध दरवळतोय नात्यामध्ये पुन्हा एकदा, जुने मित्र एकत्र येणार का, चर्चा सुरू झाली आहे, चक्क सामनातून आज तुमची स्तुती झाली. काही घडतंय पाठीमागे पडद्याच्या? मला वाटतं की आता सामनामध्ये जो अग्रलेख आलाय आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं कौतुक केलंय, याचा अर्थ भविष्यात काय लगेच एकत्र येणार आहोत असं काय अर्थ लावायचं काही कारण नाही. नांदी तरी, परंतु घडणारच नाही असंही मी त्या ठिकाणी सांगू शकत नाही. परंतु एक गोष्ट आपल्याला यामधनं मान्य केली पाहिजे की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये विकास कामांचा धूमधडाका लावलाय, ज्या मॅरेथॉन बैठका विभागवाईज घेऊन महाराष्ट्राला प्रगतीकडे नेत आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं, परवा गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवादी जे होते फार फेमस, त्या नक्षलवाद्यांनी त्या ठिकाणी आत्मसमर्पण केलं. हे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालंय. आणि त्याच्यामुळे विकासाबरोबर आपल्याकडे जो नक्षलवाद आहे तोही ठेचून काढायचा, अशा प्रकारची भूमिका घेत असताना
त्या ठिकाणी स्वाभाविकपणे महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी आनंद झालेला आहे. आणि म्हणून आपण बघाल ज्या गावामध्ये 50-50, 60-60 वर्ष गाडीच त्याने त्या ठिकाणी पाहिली नव्हती, त्या गावामध्ये बस गेली. तिथे आता स्टील सिटी म्हणून आज त्या ठिकाणी गडचिरोली भविष्यामध्ये देशातलं एक मोठं स्टीलचं हब केंद्र त्या ठिकाणी बनतंय. आणि मग जर पक्षा पलीकडे जाऊन एखादा राज्याचा मुख्यमंत्री किंवा नेतृत्व करणारी व्यक्ती राज्याच्या हितासाठी त्या ठिकाणी काम करत असेल, प्रामाणिकपणे झटत असेल दिवस रात्र, तर मला वाटतं महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे की आपण राजकारणा पलीकडे जाऊन आपण काम करणाऱ्याचं त्या ठिकाणी कौतुक करतो. आणि म्हणून या कौतुकाचं विशेष अप्रूप एवढ्यासाठी आहे की जे संजय राऊत सकाळी उठल्याबरोबर त्या ठिकाणी देवेंद्रजींना शिव्यांची लाखोली वाहतात, त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या बाजूनं त्या ठिकाणी जी टीका आमच्या महायुतीवर होते, विशेषतः भाजपच्या नेतृत्वावर व्यक्तीच्या त्या ठिकाणी टीका करतात. आणि अशा पद्धतीनं टोकाची टीका करणारा नेता, तो संपादक जर आज त्या ठिकाणी देवेंद्रजींचं कौतुक करत असेल तर हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण शेवटी टीकाकारच ज्या वेळेला या ठिकाणी नेतृत्वाचं कौतुक करतो त्यावेळेला मला वाटतं महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती परंपरा अजूनही त्या ठिकाणी अबाधित आहे असं मला या ठिकाणी तुमच्या ह्या सगळ्या वाक्यातलं मी एकच शब्द पकडलाय आणि मला तो शब्द घेऊन ताईंकडे जायचंय. ताई, ते असं म्हणाले की लगेच काही घडेल असं नाही, पण काही घडणार नाही असंही नाही. प्रवीण भाऊ माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, ते राजकारणात माझ्या आधी आलेले आहेत, ते अनुभवानं. कधी कधी असं होतं की मी फार अद्वा तद्वा बोलतानाही ते खूप शांततेत घेतात. आणि मग नंतर मला रिअलाइज झालं, मी त्यांना फोन करून किंवा मेसेज करून, भाऊ चुकलोय, पण भाऊ जरा असं झालं, जरा भाऊ थोडं व्हायला नाही पाहिजे असं मी म्हणत राहते. त्यामुळे भाऊ काय बोलता हे ते महत्वाचं असेल, परंतु यावर काय बोलावं काय नाही बोलावं हा सर्वतोपरी माझ्या पक्षश्रेष्ठींचा विषय आहे. पण मी विलास भैया या निमित्ताने एक गोष्ट नक्की सांगितली पाहिजे की शिवसेना कायम हातात ढाल तलवार घेऊन असते असं नाही. आपण जरा थोडं मागे जा आणि विचार करा की समान नागरी कायद्याचा विषय असेल, कॉमन सिव्हिल कोडचा शिवसेनेने पाठिंबा दिलेला आहे, कलम 370चा विषय असेल, शिवसेनेने भूमिका समर्थनात मांडलेली आहे, मंदिर निर्माणाचा मुद्दा असेल, शिवसेनेने विरोध केलेला नाही. शिवसेना काही मुद्द्यांवर, म्हणजे शिवसेना प्रत्येक वेळेला ढाल तलवार घेऊन असते असं नाही. अर्थात हे सगळं ऐकताना सगळ्यात जास्त रिलॅक्स तुम्ही असाल की आज काहीच नाही बाबा, आज सगळं कूल कूल थंडा थंडा कूल कूल चाललेलं आहे. तुम्ही तर मधली बातमी दिली. तुम्ही परस्पर एकमेकांना फोन करताय आणि मला तोच मुद्दा घेऊन जायचंय माने सरांकडे. सर, हा संवादाचा सेतू खरं तर मुख्य नेत्यांमध्ये नाही तर आता खाली सुद्धा बांधला जातोय. नाही तो महाराष्ट्राला माहित व्हायला पाहिजे होतं की तुमचा आणि दरेकर साहेबांचा या पद्धतीचा संवाद आहे. नाही, हे मला वाटतं अग्रलेखानंतरची दुसरी बातमी आहे पुष्टी देणारी आजच्या विषयाला. चर्चेत येत नाही विलास महत्वाचा. आता काय झालं म्हणजे का, फडणवीसांवरती किंवा भाजपवर शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा राग का होता माहितीये का? आमचा पक्ष फोडला, आमच्याकडचे जे बंडखोर आहेत एकनाथ शिंदे त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं आणि आमच्याकडचे 40 आमदार गेले. त्यामुळे तो जो सगळा 2.5 वर्ष जो सगळा राग होता ना त्याच्या मागचं ते कारण होतं. आता चित्र बदललंय ना. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नाही आहेत, ते जे काही वजन होतं ते नाही आहे. आता हरकत नाही असं, म्हणजे आता एकूण जो सूर दिसतो आहे तो हरकत नाही आता थोडस चर्चा वाढवायला वगैरे. त्या म्हणाले ना, सदा सर्वदा आम्ही संघर्षाच्या भूमिकेत नाही. 5 वर्ष संघर्ष कशाला, की कुणाला आनंद होतो याच्यापेक्षा अशी स्तुती सुमन, असे गुलाबाचे फुलं, असं चॉकलेट हे सगळं मिळाल्यानंतर अस्वस्थ होणारे वेगळेच आहे. त्याच्याबद्दल फारशी चर्चा होत नाही. एक लक्षात घ्या, मी कधीही कुणाशी, मी अशा अनेक म्हणजे अगदी शिंदे गटातले भरत गोगावले असतील त्यांना मी कित्येक वेळेला फोन करून बोलते, मी अर्जुन खोतकरांशी बोलते, इव्हन शिरसाट या माणसाला सुद्धा माझा चांगला संवाद होता. पण जेव्हा त्या माणसाने पातळी सोडली, म्हणजे मी माझ्याकडून अजिबात काही चुकू देत नाही, मला माझ्या
माझ्या घरात तर कुणी राजकारण करणारं नाहीये, पण माझ्या मामांनी मला एक चांगला मंत्र दिलाय. माझे गुरुवर्य S.A. कुलकर्णी सर आहेत, त्यांनी मला सांगितलेलं आहे, दुश्मनी उसी हद तक कीजिए की गर कभी दोस्ती करनी हो तो शर्मिंदगी उठानी ना पडे. त्यामुळे मग तो त्याचीच ही स्कोप नांदी आणि आहे ती का? मार्जिन आपल्याकडे असली पाहिजे. हे सगळं त्याच्या संदर्भातलं आहे का, की आता ठीक आहे पण भविष्यात आपण एकत्र येण्याच्या संदर्भातली ती गुंजाईश ठेवली जातीये का? नाही नाही नाही, मला असं वाटतंय की आपण फारच सुतावरून स्वर्ग गाठताय. नाही. आणि असं काही मी फार छोटा कार्यकर्ता आहे पक्षातला. या सगळ्या संदर्भाने बोलायला माझे वरिष्ठ नेते, माझे पक्षप्रमुख आहेत आणि त्यामुळे त्यांनी ते बोलावं, त्यांनी ते मांडावं. तुर्तास मी एवढंच सांगेन की आपण वारंवार बोलून काँग्रेसला जे अनइझी करण्याचा प्रयत्न करताय, तर हेमलताताई, मी अगदी ऑन स्क्रीन सांगितलं पाहिजे की अजिबात अनइझी होऊ नका आणि ये दोस्ती हम नहीं तोडेंगे. ताई एकदम रिलॅक्स, आता बरं वाटतंय? सकाळपासून थोडं मला टेन्शन आजची आलं सगळी असेल? चर्चा ऐकून असं वाटतंय ना की आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे, हेच मला गाणं आठवतंय. आणि जसं माने साहेब म्हटले तसं काँग्रेस रेसलेस होण्यापेक्षा आणखीन कोणी जास्त रेसलेस होतंय का याचाही शोध लावला पाहिजे. आम्हाला काही या सगळ्या गोष्टींची सवय आहे आणि आमची सगळ्या गोष्टींची तयारी असते. त्यामुळं नक्की काय घडतंय आणि काय घडणार आहे हे आता आम्हालाही उत्सुकता आहे की पुढे काय घडणार आहे त्याची. सर, एक पॉझिटिव्ह नोटवर मला विचारायचं आहे, दरेकर सर, गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राचं राजकारण खरंच तुम्हाला सांगतो की खूप एका वेगळ्या वळणावरती गेलेलं होतं. जसं काही आता खानदानी दुश्मनीच एकमेकांची झाली असं झालेलं होतं. पण गेल्या काही मला विशेषतः देवेंद्र फडणवीस यांचं ते वाक्य खूप मला वाटतं निर्णायक ठरलं. ते असं म्हणाले की इथं प्रत्येक आवाज ऐकला जाईल आणि संख्येहून नाही तर बाकीच्या गोष्टींहून बघितलं जाईल आणि विरोधकांना सुद्धा आम्ही संवादाचा सेतू तयार करू. त्या वाक्याच्या नंतर हे बदललेलं सगळं पॉलिटिक्स आहे. एक लक्षात ठेवा, जसं नेतृत्व असतं तशा पद्धतीच्या गोष्टी खाली शिरपत असतात. जसा राजा तशी प्रजा असते. शेवटी देवेंद्रजींचं नेतृत्व एक समंजस नेतृत्व आहे, संयमी नेतृत्व आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं कसब त्यांच्यामध्ये आहे. कारण 5 वर्ष अनेक संकट आल्यानंतर सुद्धा 5 वर्ष राज्याचं नेतृत्व अत्यंत कसब दाखवून त्या ठिकाणी त्यांनी केलं होतं. त्याच्यामुळे ज्या वेळेला ते राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला विधिमंडळाच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी विरोधी पक्षाला आश्वस्त केलं होतं की विरोधी पक्ष किती संख्येने मला माहित नाही, परंतु विरोधी पक्षाची त्या ठिकाणी राज्याच्या विकासामध्ये मोठी भूमिका असते. लोकशाहीमध्ये तो महत्वाचा स्तंभ आहे. तर त्याच्यामुळं त्यांचंही ऐकलं जाईल, त्यांच्याही सूचना सकारात्मक सरकार घेईल आणि तशा पद्धतीनं आपण बघाल की आता राजकारण त्या ठिकाणी सुरू आहे. कारण देवेंद्रजींचा फोकस हा त्या ठिकाणी पक्षीय उणीधुणी काढून एकमेकांच्या विषयी द्वेष भावना पसरवण्यापेक्षा हा महाराष्ट्र मला या देशामध्ये प्रथम क्रमांकावर आणायचा आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीनं आपण बघाल की 6 महिन्यातच वर्षभराची गुंतवणूक त्या ठिकाणी आपल्याकडे आलेली आहे. नक्षलिस्टचा बिमोड करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि आपल्याला देशात परंपरा आहे, राज्यात परंपरा आहे. आपण बघत असाल जेव्हा पुण्याला पंतप्रधान आले त्यांनी शरद पवार साहेबांचं कौतुक केलं, त्यांच्या नेतृत्वाचं म्हणजे कौतुक ही केलं. केंद्रात काँग्रेसचं सरकार केंद्रात असताना अटल बिहारी वाजपेयी यांना परदेशात परिषदेला देशाचं नेतृत्व म्हणून पाठवलं होतं. ही आपली परंपरा आणि संस्कृती आहे. नक्कीच ही परंपरा गेल्या काही दिवसात खंडित झालेली होती. माझा वेळ संपलाय कारण आपण बराच वेळ झालं, थोडा वेळ सुद्धा तुम्ही आता उशीर आलात म्हणून वाढवला आपण वेळ. पण ही खंडित झालेली परंपरा जर सुरू होत असेल नव्यानं तर महाराष्ट्रासाठी ही चांगली गोष्ट आहे, चांगली बाब आहे. पण त्याचबरोबर या सगळ्या राजकीय नेत्यांनी आता महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येऊन जर काही गोष्टी केल्या, सगळ्याच गोष्टी काही एकत्र येण्या राजकीयदृष्ट्या एकत्र येण्यासाठी नसतात, काही गोष्टी महाराष्ट्राच्या साठी सुद्धा एकत्र येऊन करता येऊ शकतात. गेल्या काही दिवसातली ती सगळी खंडित झालेली परंपरा महाराष्ट्रात पुढे चालू होते की नवा राजकीय पट लिहिला जातो यावर आपली नजर असणार आहे. पण आज या चर्चेमध्ये आपण सगळ्यांनी आपली भूमिका मांडली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. बडे